हा काय ग निवांत बसलाय. अगं बया 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 बया. अगं हाव काय घर आहे का काय आहे ही? किती पसारा करून ठेवलाय. शीतल, ए शीतल, अगं काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? किती भांडी काढून ठेवलीत. पुष्पा, अगं शीतलला काय बोलतेस? ती बिचारी आजारी आहे. ये इकडं बस. ए ग आज सकाळपासून पोरगी झोपून आहे बघ. आणि घरातली सगळी कामं जेडीने केल्यात. ती सगळी खरकटी भांडी तिनेच ठेवल्यात बघ. जेडे, तुला बी काय कळत नाही वे? काय आज पहिल्यांदा काम करतीस का? अगं किस्ती भांडी काढावी नाही तर किस्ती नाही, एवढी बी अक्कल नाही वे तुला? मम्मी उगाच मला काय बोलू नको बरं का. सकाळपासून आपलं तेवढंच करते मी. चहा करा, भांडी घासा, जेवण करा, भांडी घासा. अजून कोण आला त्यांना खायला करा आणि त्यांची भांडी घासा. हा ग पण आता जेवणाचं काय? सकाळी मस्त केले मी ते पडल्यात. काय सकाळचं जेवण अजून संपलं नाही? ह्यांनी खाऊन बी शिल्लक राहिलं. ओ मामी, अहो मला का बोलताय हा? मी जेवलोच नाही तर. म्हणजे माझा उपवास असतो ना आठवड्यातून एकदा, निरंकार उपवास. अगं बाई, मग काय देवच पावला म्हणायचं की तुम्ही उपास धरलाय म्हणल्यावर. मग आता काय संध्याकाळी जेवा. मामी, तुम्हाला काय माहित नाही का, माझा उपवास 24 तासांचा असतो. एक काम करा, मला झोपताना फक्त एक ग्लास गरम दूध द्या. आणि तुम्हाला तर माहितच आहे मी दूध का पित होते. जेडे, आता काय बाई सकाळचं शिल्लक आहे म्हणल्यावर दुसरं काय बनवायला नको. हाय ती घे गरम करायला. मामी, अहो मी काय म्हणते, हर्षवर्धनना सकाळचं कसं खाऊ घालायचं हो? त्यांच्यासाठी तर ताजच केलं पाहिजे ना. आपण काय, आपण शिळं बी खाऊ शकतोय. अगं शीतल, असं कशाला म्हणतेस बाई? नाही नाही पुष्पा, हे बघ, भाईयासाठी आणि हिच्यासाठी ताजं बनवा. अगं ती जरा आजारी आहे ना म्हणून म्हणते. आणि बाकी सगळ्यांनी हाय तेच खावा. बनवा. दिवसभर महाराणी झोपून राहिली आणि आता गरम गरम करा आणि खायला घाला. जेडे, घे बाई स्वयंपाक करायला. हा, जयडे घे बाई स्वयंपाक करायला. मी नाही करणार, सकाळपासून सगळं काम मीच करते. मग मी काय जत्रात फिरायला गेलती वे? मस्त मी बी फिरून आली फेडरेशनची कामं करून. पण ठीक आहे, करू. पण दोघी मिळून करणार असेल तर करू, नाही तर मग राहू दे तिकडे तसंच. बर चल बाई चल. हिला काय आजारी आहे म्हणल्यावर वरण भात बी चालतोय. यू लूज. वरण भात शितले, आजारपणाच्या नाटकांना नुसतं वरण भात खायची बारी आली तुझ्या. कर कर अजून नाटक कर. बडीशोप. थँक्यू मामा. काय अंग दुखतंय काय? हा जरा दुखतंय. काय उचला पाचल केली काय आज? जेडे, अगं त्यांना काय कामाला लावलंस का काय तू? मी कशाला यांना काय काम सांगत? होय हो, मी तुम्हाला काही काम सांगितलं का? नाही काय नाही. अगं बाई यास्मिन, एवढ्या रातची कशी काय आलीस ग? आणि ती काय आणले डब्यात? वो नाचणी सत्वे. शीतल आजारी येणे म्हणून तिच्यासाठी आणलंय. तुम्हाला पण पाहिजे का? नाही 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 नाही, आम्हाला नको बाई, तिलाच दे.
आणि तिला म्हणाव खा आणि लवकर बरी हो बाई. यास्मिन जा घरात, आतल्या खोली शीतल झोपली बघ. बघितलं का, मुलगी काय तर काळजी घेऊन आली की नाही. याला म्हणतात खरी मैत्रीण. होय. शितले ये देख, तेरी वास्ते क्या लायू. हे काय आणले? नाचणीचं सत्व. काय आसमुडे, एक तर सकाळपासून तोंडाची चव गेल्या आणि त्यावरनं तू असं भजी. आहिस्ता बोल ना, बाहेर कुणी ऐकलं ना तरी समजेगा. आसमुडे तुला सांगते का नाही, सकाळपासून मला असंच खावंसं वाटतंय. म्हणजे भजी वडा भेळ. शितले तू ना फिल्मी आहे, फिल्मी. तू का नाही पिक्चर मध्ये जायला पाहिजे होतीस. आणि इथं आमच्या घरात इथं बी पिक्चर चालू आहे की. विलन येऊन बसलाय घरात आणि मी तिकडे लढते आणि आमचा हिरो तिकडे बॉर्डरवर लढतोय. पण तू बघच, त्या विलनला काय मी सुट्टी देत नसते. आज तापाचं नाटक करून भांडी घासायला लावल्यात, आता पुढे तर. शितले तू काय पण म्हणा, पण मला ते सगळं बघून लय हसायला येत होतं बघ. तू का नाही लय हुशार आहेस बघ. मग मिसेस फौजी म्हणतात मला. आई शपथ, म्हणजे ही आजारीच नव्हती. भैयावर गेम, त्यांना सांगितलंच पाहिजे. चल चल आपण बाहेर जाऊ, आता लोकांना आपला सस्पेन्स कळत. या अल्ला पहिले खातोले ना. मी एक काम करते, हे लपवून ठेवते. अच्छी बनी आहे ना, लईच भारी. शितले येते आम्ही. ये. यास्मिन, अगं कधीतरी काहीतरी आमच्यासाठी बी करून आणत जा की. का नुसतं मैत्रिणीसाठीच. एक काम कर, आम्ही ना भाभीला म्हणा पुष्पा मामीनी फक्कड असं भजी करून मागितलं. सांगते की आती आम्ही. शितले काळजी घ्या. हा